सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. तर कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर हा जो व्हिडिओ आहे ना, हा गुरुवारचा आहे, आवळा नवमीचा. तर काल आपला दुसरा व्हिडिओ आला, त्यामुळे मला टाकायला जमलं नाही. तर हा आवळा नवमीचा. आता आवळा नवमी तर झालीच आहे. आता बऱ्याच ताई म्हणेल, ताई पहिले तरी सांगायचं होतं, त्यामुळे. तर बघा, इथे आवळा नवमीची ना मी एक छान अशी पूजा मांडून घेते आहे. इथे छान हळदीने ना स्वास्तिक काढून घ्यायचं. जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात ना, तिथे छान जागा पुसून तिथे स्वास्तिक मांडायचं. तिथे अक्षदा, हळदी, कुंकू टाकायचं आणि मग चौरंग ठेवायचं आणि पूजेला सुरुवात करायची. तर आवळा नवमी म्हणजे अक्षय नवमी म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी आपण जी काही सेवा करतो ना, ती अक्षय काळ टिकून राहते. म्हणजे त्या दिवशी तुम्ही जे काही देवांचं कराल, जे काही कोणाला मदत कराल, जे काही कराल, जे चांगले सत्कर्म तुम्ही जे काही त्या दिवशी कराल ना, ते अक्षय काळ तुमच्यासोबत टिकून राहते. म्हणून ह्या आवळा नवमीला इतकेसे महत्त्व आहे. तर या दिवशी आहे ना, काय करायचं असतं, आवळाचं जे झाड असतं ना, त्याला खूप महत्त्व असतं. कारण आवळाचं जे झाड आहे ना, तिथे ना विष्णूंचा वास असतो. म्हणून त्या दिवशी आहे ना, आवळ्याच्या तिथे ना बरीच जी जुनी लोकं आहेत ना, ती जेवण करतात. तिथे बसून आहे ना देवाचं जे जप करतात. बऱ्याच गोष्टी आवळ्याच्या झाडाखाली त्या दिवशी केल्या जातात. खूप शुभ मानलं जातं या गोष्टीसाठी. पण आता आपण जर कधी शहरात राहत असेल, तर सगळीकडेच आवळ्याची झाडं असतील असं तर नाही आहे ना. मग आपण आपल्या पद्धतीने, आपल्याला जमेल तशी, मनभावे कशी सेवा करायची, हे या व्हिडिओतून मी दाखवलं आहे. तर इथे आवळ्याचं झाड काही कुठे नव्हतं. जर तुमच्याकडे असेल ना, तर खूप भाग्यवान आहात तुम्ही, आणि असेल तर तुम्ही नक्की ही सेवा करा. आता हे मी आज व्हिडिओ टाकते म्हणून उपयोग नाही, पण पुढच्या वर्षी नक्की ही गोष्ट लक्षात ठेवा. तर इथे आहे ना, विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा माझ्याकडे फोटो आहे. तो मी छान एक चौरंगावर मांडून घेतला आहे. आणि माझ्याकडे आहे ना रामांचा फोटोसुद्धा होता. तोही मी एका साईडला मांडून घेतला आहे. छान देवांना गंध वगैरे लावलं, फोटो छान पुसून घेतला. त्यानंतर तिथे हळदी कुंकू टाकून अक्षदा टाकली आणि मग फोटो ठेवला. देवीला हळदी कुंकू लावायचं आणि बाकी जे पुरुष देवता आहेत त्यांना गंध लावायचा. साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मी ही पूजा मांडणी केली आहे. आता यामध्ये तुम्हाला अजून काही तुमच्याकडे वेगळी पद्धत असेल तर तुम्ही नक्की करा. ते इथे जे कमळ होतं बऱ्याच ताईंना आवडलं. तर एका ताईंची कमेंटसुद्धा आली की हे ऑनलाईन भेटतं. त्यांनी मला लिंकही पाठवली आहे, मी देण्याचा प्रयत्न करेल. तर इथे छान कमळात मी आपल्या लक्ष्मीलासुद्धा ठेवून घेतलं आहे. तर खूप सुंदर वाटत होतं. तर ही पूजा जेव्हा आपण करतो ना, तर याचे म्हणजे पूजा केल्याने आपल्याला काय काय फायदे होतात, किंवा आपल्याला काय ह्या पूजा केल्याने काय फळ प्राप्त होतं, ते मी पुढील प्रमाणे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. असं बऱ्याच वेळा होतं की लक्ष्मी आपल्या घरात येते, खूप पैसे येतात, पण कळत नाही ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने जातात. आपल्याला स्वतःलाच कळत नाही. आपण म्हणतो, "अरे माझ्याकडे तर 1000 होते, एवढे 100च राहिले." असा प्रश्न बऱ्याच ताईंना पडतो. बाजारात गेल्यानंतर असेच पैसे खर्च होतात. तर हे पैसे योग्य ठिकाणी खर्च होण्यासाठी मदत होते. हा एक आपल्याला छान ह्या दिवशीचा लाभ भेटतो. खूप लोकं अशी असतात की जे आपल्या तोंडावर खूप गोड बोलत असतात. छान आपले रिलेशन असतात त्यांच्यासोबत. आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही की हे लोकं आपल्याबद्दल काहीतरी त्यांच्या मनात चुकीचा विचार करत असतील. अशी जी लोकं असतात ना, त्यांच्या मनात काय चाललं आहे हे तर आपण समजू शकत नाही. तर त्यांच्या मनामध्ये जर ते आपल्याला नंतर काही काळानंतर कळतं की हे आपल्याबद्दल किती निगेटिव्ह विचार करत होते. तर अशा लोकांच्या मनात आपल्याविषयी चांगले विचार यावे, ना की निगेटिव्ह. कारण म्हणतात ना, परिस्थिती वाईट असते, माणूस वाईट नसतो. त्या परिस्थितीनुसार तो माणूस आपल्याबद्दल विचार करत असतो. आपण तर ते सुधरवू शकत नाही. तर ह्या पूजेचं हे सुद्धा फळ भेटतं की आपल्याविषयी जर कोण चुकीचा विचार करत असेल, तर तो चांगला विचार करायला लागतो. आपल्या घरामध्ये ना सुख, शांती, समृद्धी आणि मेन आरोग्य, या दिवशी जे आहे ना, आवळ्याचं सेवन केल्यामुळे ना आपल्याला आहे ना खूप छान आरोग्य लाभते. आजच्या या जीवनामध्ये ना इतकी धकाधक्की आहे ना, की त्यामध्ये आहे ना नॉर्मल लहान मुलं असतील ना, ते सुद्धा म्हणतात, "आई माझं डोकं दुखतंय,
बऱ्याच ज्या बायका आहेत त्या जॉबला जातात, त्यांच्या आत्तापासूनच म्हणजे 25 ते 30 वयामध्येच पाय वगैरे दुखतात, कारण आपली लाईफस्टाईल पण तशीच आहे. तर आपल्याला चांगले उत्तम आरोग्य लाभावे त्यासाठी सुद्धा आज आवळा सेवन केला जातो. यामुळे बरेच फायदे आहेत. या दिवशी तुम्ही जी काही दान, धर्म, सेवा किंवा जे काही चांगले कर्म कराल ते तुमच्यासोबत अक्षय काळापर्यंत टिकून राहते. आजची ही पूजा जी कुठली घरची लक्ष्मी करेल, तिच्या घरामध्ये सुख, शांती, आरोग्य आणि तिच्या मुलांवर, आपण बघा मुलांवर तर प्रत्येक आई चांगले संस्कार करत असते. अशी कोणती आई आहे का जी वाईट संस्कार करते? नाही. पण तरीही आजूबाजूचं वातावरण, त्यांची संगत यामुळेही आपल्या मुलांवर नकळत वाईट परिणाम होत असतात, वाईट संस्कार होत असतात. आपण 24 तास तर त्यांच्यासोबत राहू शकत नाही. तर ही पूजा केल्यामुळे ना आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतात. वाईट संस्कारापासून ते स्वतःच लांब राहतात. तर हा सुद्धा ह्या पूजेचा फायदा आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटले, आजच्या दिवशी जर हा आवळा खाल्ला ना तर आपले आरोग्य छान राहते. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे आणि तुमचे आरोग्यच चांगले नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून आजच्या दिवशी सगळ्यांनी आवळा खाणं खूप गरजेचं आहे. आता ज्यांना नाही जमलं त्यांनी आज खा. आवळा खाणं काही वाईट नाही आहे. आणि ह्या ज्या काही छोट्या छोट्या पूजा असतात, आपल्याला मोठं काही करता येत नाही ना, तर अशा वेळी या छोट्या पूजा तरी करायच्या असतात. यामुळे आहे ना बघा, आपले जे काही आजी होते, आजोबा होते, पूर्वज होते, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी का मांडून ठेवल्या आहेत की त्याचा काही ना काही फायदा. आता ही जी मी पूजा मांडली आहे किंवा तुम्हाला माहिती सांगते, यातून तर वाईट कोणाचं काही होणार नाही आहे. जे काही होईल ते चांगलंच होईल ना, तर मग करायला काय हरकत आहे आणि खूप मोठंही काही नाही आहे. तर या दिवशी आहे ना बाजारातून आपल्या आज आवळे घेऊन यायचे आहे. त्यानंतर आहे ना हे बघा, मी दाखवल्याप्रमाणे याला होल करायचा आहे. असा चाकूच्या साहाय्याने ना अलगद होल करायचा आणि ज्या आपल्या फुलवाती असतात ना त्या तुपामध्ये भिजवणार, तेलात नाही, तुपात भिजवून आहे ना त्या प्रत्येक आवळ्यामध्ये ठेवायच्या आहे. विष्णुदेवांचा जो फोटो ठेवला आहे, महालक्ष्मीची मूर्ती जी ठेवली आहे ना, हे थोडंसं तूप मेल्ट करून करा. डायरेक्ट घट्ट टाकलं ना तर व्यवस्थित नाही बसत. नंतर मी मेल्ट करून घेतलं आणि छान ताटाला फुलांनी सजवा. ते 5 आवळे ठेवा, त्यांनी देवाला ववाळा. देवाऱ्यातले देव आणि पूजा मांडणीचे देव हे ओवाळून घ्यायचे. त्यानंतर हे जे आवळे आहे ना तर ते तुम्हाला ठेवायचे कुठे कुठे आहे, तर एक जिथे पूजा मांडली आहे तिथे, एक तुळशीजवळ, 2 उंबरट्याच्या बाहेर, जसं आपण 2 पंत्या लावतो ना तिथे ठेवायचे. घरातून आतमध्ये येताना आपली डावी आणि उजव्या बाजूला. त्यानंतर 3 झाले, 4 झाले, 1 राहिला, तो आवळ्याच्या झाडाखाली ठेवायचा असतो. पण तुमच्याकडे आवळ्याचं झाड नसेल तर आपला जो कुठला घरातला ईशान्य कोपरा असतो तिथे देवांचा वास असतो, म्हणून ईशान्य कोपऱ्याला ठेवायचे. आवळ्याचं झाड नसेल तर ईशान्य कोपऱ्याला ठेवायचं. आवळ्याचं झाड असेल तर मग तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली ठेवा. खूप छान. आणि आवळ्याच्या झाडामध्ये ना स्वतः विष्णुदेव हे आहेत ना तिथे वास करत असतात. म्हणजे विचार करा किती मोठी सेवा आपल्याकडनं घडणार आहे. ताईंनो बघा, खूप काही मोठं करून म्हणजे केल्यानेच फळ प्राप्ती होते असं नाही. आता जे काही या छोट्या मोठ्या सेवा आहे, सोशल मीडियामुळे आहे ना आपल्याला खूप गोष्टी कळायला लागल्या आहे. मीही शिकते, मलाही यातलं जास्त काही माहीत नाही. मीही तुमच्यासारखं शिकते आणि तुमच्यापर्यंत माहिती पोचवण्याचा प्रयत्न करते. तर या छोट्या छोट्या गोष्टी करून आपल्या संसारामध्ये आपल्या नवऱ्याला लाभ होत असेल, आपल्या परिवाराला लाभ होत असेल, आपलं चांगलं होत असेल, आपल्यामुळे 2 लोकांचं चांगलं होत असेल, तर हे सगळ्या गोष्टी करायला काही हरकत नाही. यामुळे आहे ना चांगलंच काहीतरी भेटणार आहे, वाईट तर काही भेटणार नाही आहे. म्हणून तुम्हीही ह्या गोष्टी करा आणि या छोट्या छोट्या पूजामुळे ना घरामध्ये ना खूप पॉझिटिव्ह वातावरण राहतं आणि खूप छानही वाटतं. आता ही पूजा करताना आहे ना कनकधारा स्तोत्र जर कोणाला येत नसेल तर तुम्ही सरळ टीव्हीवर लावा, मोबाईलवर लावा आणि विष्णू सहस्त्रनाम हे तुम्ही लावा आणि ऐका. बोलता येत असेल तर त्या ताईने अवश्य बोला, पण ज्यांना नसेल बोलता येत त्यांनी ऐका. अशी छानशी साधीशी छोटीशी आणि थोडक्यात मी ही पूजा मांडणी केली. आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.